दौरा झाला, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला शो झाले एप्रिल मे मध्ये. हा टाळ्या वाजवू शकता. येस. आणि मला ना ह्या वेळेला पहिल्यांदा असं वाटलं की मी इंटरनॅशनल शो करायला जातोय, कारण ह्याच्या आधी 3दा गेलो होतो, 3 वेळा इंडिगोचं तिकीट मिळालं होतं. मग मी खरं सांगतो, कोणी इंडिगोत काम करणारे आले असतील सॉरी, पण मला इंडिगोपेक्षा शिवनेरीची सीट जास्त कम्फर्टेबल वाटते. ठीक आहे. सो सिंगापूर एअरलाईन्सची फ्लाईट होती. चांगल्या एअरलाईनमध्ये ना अशी स्क्रीन वगैरे असते तुमच्या समोर, इन फ्लाईट एंटरटेनमेंट. म्हटलं आपण इंटरनॅशनल जातो तर पिक्चर पण तसाच बघितला पाहिजे. मी लावला मी वसंतराव. हे असू नका, खूप चांगला पिक्चर आहे. बघितला, सगळ्यांनी बघितला, खूप अमेझिंग. म्हणजे निपुण धर्माधिकारी डिरेक्टर आहे. काय एक एक फ्रेम मास्टरपीस आहे. निपुण धर्माधिकारी नॅशनल अवॉर्ड मिळाला ग्रेट डिरेक्टर. माणूस म्हणून 5 वर्ष झाली मागतो, मग एक रोल नाही दिला मला यार. आणि मला माहिती आहे मला ॲक्टिंग येत नाही, मी लीडचं मागत पण नाही आहे. म्हटलं गर्दीत ते वसंतरावच्या कन्सर्टमध्ये लोक बसलेत, वाह करतात, ते तर करूच शकतो ना यार मी. बट मी आपला बसलो. एअरहोस्टेस आली, म्हणाली सर ड्रिंकमध्ये काय घेणार? म्हटलं कॉफी. आता मला सांग, गरम कॉफीचा कप तू कसा घेऊन येशील? असा आणशील धरून? ही असा घेऊन आली. म्हटलं तू काय प्रपोज करते म्हटलं मला. आणि मग आली जवळ आणि सांडला अंगावरती, तू इतकी गरम कॉफी होती. मी ओरडायला लागलो. असं वाटलं माझी आणि वसंतरावची जुगलबंदी सुरू आहे. आणि मी जिंकत होतो, कारण माझ्या आवाजात दर्द जास्ती होता.